तर मंडळी, स्वागत आहे तुमचं प्रतीक पावशी यूट्यूब चॅनलवर. तर गाईज, घरच्या देवांचं दर्शन घेऊन मी निघालो श्री क्षेत्र शेगावसाठी. आणि भरपूर ठिकाणं आहेत, म्हणजे पूर्ण ज्योतिर्लिंग आहेत त्या, आणि देवीचं दर्शन पण आहे. तर मी निघतो. हे बघू शकता पूर्ण सामान स्वयंपाकासाठी, कारण ट्रिप खूप जणांची 35 जणांची आहे. आणि मी गाईज बघू शकतो, मी आता बसलो आहे बसमध्ये आणि आम्ही निघलो आहे समृद्धी महामार्गाद्वारे. आणि गाईज आमची ट्रिप आहे टोटल 35 जणांची, पूर्ण गाईज गँग आहे. मस्त एक नंबर ब्लॉग आहे, तुम्ही बघा लास्टपर्यंत बघा गाईज. तर आम्ही सकाळी नंतर पोचलो, पूर्ण म्हणजे 8 ते 10 तास ट्रॅव्हल करून शेगावमध्ये. तर गाईज इथं आम्ही चालू दर्शनाला. बघू शकता इथं महाप्रसादालय आहे. आणि इथं बघू शकता पार्थ आणि सार्थक कसं माझ्या मस्ती करत होतं गाईज. आणि मग गाईज झालं आमचं पूर्णपणे दर्शन. आणि मग मी खाल्ली इथं बाहेर येऊन कचोरी खाल्ली, नाश्ता केला गाईज. आणि मग घेतलं इथून थोडा प्रसाद. गाईज प्रसाद पण खूप रिजनेबल प्राईजला येतं इथं गाईज. सर्व गोष्टी स्वस्त आहेत, फक्त तुम्हाला भाव करता यायला पाहिजे. आणि गाईज बघू शकता मी इथं पूर्ण असं दर्शन तर झालं माझं, मार्केट एक्सप्लोर करत होतो. प्रतीक प्रतीक हा भेटला कितीला? काय कमी? हा 30 मारू का? नाही ना, 30 बरोबर आहे ना. हे बघ फिनिशिंग मग बरोबर नाही. एक काम कर, दुसरा दे मग, त्या 40 मारेल मी. या फिनिशिंग नाही यायची बरोबर. बघ ना भाऊ, असेल ना. गाईज आता आम्ही लागल्यावर लाईनीत इथं महाप्रसादाच्या. बघू शकता आपण महाप्रसादाची थाली, म्हणजे महाप्रसाद आहे, थाली बोलणं चुकीचं आहे याला. तर हा प्रसाद आता मी घेतो, खाऊन बसायला जागा बघतो मला काही. तर आम्ही आता जाऊ इथल्या माहूर घाटावर. फुला घेता का? लय सस्ती आहे. मग आता दसरा नाही म्हणून आम्ही घेत नाही इथले फुलं. दसरा लक्ष्मी असं तर 101 टाका घेतली असते काही. सो काही आता आलो आम्ही आनंद सागरमध्ये. बघू शकता काहीच, बघू शकता इथं सर्व संत आहेत. संतांच्या प्रतिमूर्ती बनवून ठेवलेल्या आहेत इथं आनंद सागरमध्ये. बघू शकता इथं मोठी गजानन महाराजांची मूर्ती आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी काहीच. बघू शकता काहीच कसं मस्त एकदम. बघू शकता काहीच कसं. तर गाईज आनंद सागरमध्ये खूप बघण्यासारखं आहे. म्हणजे इथं शेगाव ट्रस्टने खूप म्हणजे एकदम तरी वर्क इन प्रोग्रेस आहे. हे अजून पूर्ण कंप्लीट झालं नाही. जेव्हा पण कंप्लीट होणार तेव्हा काय तिथं मी परत येणार, परत व्हिजिट देणार शेगावला. म्हणजे इथं एक नंबर सर्व संतांच्या प्रतिमूर्ती आहेत, बघू शकता गाईज. एक नंबर बनवलेला आहे इथं. म्हणजे इथलं पूर्ण असं वातावरण एकदम शांत आहे. फक्त एवढंच हे होतं, ऊन जास्त होता. ऊन खूपच होतं गाईज. ऊन म्हणजे त्यात लय डोका होता. म्हणून बाकी सगळं काही तिथे एक नंबर होतं काहीच. आणि आम्ही पोचलो काहीच माहूर गडाच्या इथे. आम्ही तिथे घेतलेली रूम तिथं घेतलेला आहे. इथं लेडीजने पूर्ण स्वयंपाक करायला भांडी त्यासाठी घेतलेली स्वयंपाक करायसाठी. इथं आहे वांगा बटाटा फ्लावरची भाजी, आणि तिथे काकीने घेतलेलं पापड चालायला. आणि काही इथे बघू शकता मी सुद्धा जेवायला बसलोय. मला पण भाजी भात सर्व पापड घेतलं काहीच. आणि मी आता घेतो जेवण मस्त, आणि मग काढतो सगळ्यांची व्हिडिओ इथं. तर काहीच बघू शकता इथं सर्व आमची गँग जेवायला बसले. म्हणजे जेवता मजा मस्ती सर्वांची झाली. एकदम खूप मजा आली काहीच. म्हणजे आजचा पूर्ण दिवस तर एक नंबर गेला. आता भेटू डायरेक्ट उद्या या दिवशी काहीच. तर आज सकाळी काहीच लवकर उठून आम्ही पोचलेलो पहिले माहूर गडावर. तर आमची गाडी घेऊन आम्ही चाललो वरती माहूर गडावर. आणि इथं घाटसारखं इथं वरती काहीच गाडी घेऊन जावं लागते. मग आता आम्ही चालले आमची डायरेक्ट बस घेऊन. तर आम्ही वरती पोचतो, आणि वरती पोचून बघा आमची सर्व मंडळी तुम्हाला दाखवतो काहीच. बघू शकता तुम्ही आता.
यांची जोडीला काही मी पण आहे, मला इसराल तुम्ही. तर गाईज आम्ही निघालो आहे आता दर्शनासाठी. आता पूर्ण आम्ही गड चढू आहे, इथं बघू शकता. अजून सगळे लेडीज येतात, इथल्या अशी चालता फटकन पण चालत नाही. नंतर आम्ही इथं हिरकणी कक्षापर्यंत वरती चढलो आणि इथे काहीच बघू शकता मस्त पोपट होता. पोपटाचा म्हणजे पहिल्यांदा बघला मी असा. त्याचा पूर्ण वरचा चेहरा असा लाल आहे ना, पूर्ण बॉडी ग्रीन आहे त्याची. पंख पिसा राख हिरवा न, वरचा चेहरा त्याचा लाल आहे. काय लिहिलं आहे देवाची. वरती पोहोचलोय, सूर्य बघा एकदम डोल्यावर दिसतं. बघू शकता वरती डोंगरावर. तर इथे गाईच पोहोचलोय दर्शनाचा मार्ग. आणि इथं बघू शकता बजरंगबली गाईच, बजरंगबली म्हणजे नाकड गाईच, जय श्रीराम. तर आम्ही लागलोय आता लाईनीत गाईच. आतमध्ये थोडीशी फुटेज काढली मी व्हिडिओ इथं आतमध्ये मंदिरात. मग काय बघू शकता इथं आपली लेडीज नाचतात, नागरी गोली डान्स. आणि काही नंतर आम्ही दर्शन घेतला. परशुरामाचं मंदिर होतं काही तिथं. तिथून आम्ही नंतर उतरलो गड आणि घेतला काहीच. मी इथं समोसा खाल्ला मस्त, एक नंबर समोसा होता काहीच. नंतर आम्ही इथून जाताना मध्येच रस्त्यात लागलेली गुलाची फॅक्टरी, त्याचे थोड्याशा व्हिडिओ काढून टाकतोय काहीच. त्यानंतर पोहोचलो आम्ही काहीच ओढा नागनाथला. हा ज्योतिर्लिंग काहीच 8वा ज्योतिर्लिंग आहे. तर काहीच आज आपण आहोत आता ओढा नागनाथला, बघू शकता. गाई दा कथा सांगतो, ऐका तुम्ही. जय. तर गाईज आम्ही आता चाललो आहे मंदिरात दर्शनासाठी महादेवाच्या. तर गाईज बघू शकता मंदिरचं कोरीव काम एक नंबर आहे. म्हणजे त्या काळात गाईज कसं मंदिर बांधलं असेल म्हणजे आपण फक्त विचार करू शकतो. म्हणजे काय मंदिर एकदम असं मन प्रसन्न होतं काय तिथं आल्यावर, खरंच एक नंबर असं. आणि दर्शन पण काय तिथं खूप छान झालं माझा. आतमध्ये मी थोडीशी व्हिडिओ काढले, मला कोण बोलला तर नाही इथं. आणि थोडी अजून पुढे जाऊन पण मी ही व्हिडिओ काढून दाखवते तुम्हाला. नंतर काही झालं माझं दर्शन इथे. मंदिर काय बघू शकता काहीच एक नंबर आहे मंदिर खरंच. तर काही माझं आता दर्शन झालेलं आहे ओढा नागेश्वरांचं. म्हणजे दर्शन एवढं असं म्हणजे लय डेंजर आहे. पिंड ही मंदिराची जी पूर्ण आपण बोलतो सरफेस आहे अजून त्याच्या खाली आहे. त्याच्या खाली उतरून आपले दर्शन घ्यावं लागतं. म्हणजे आतमध्ये असं पूर्ण आहे असं महादेवांची पूर्ण एक थोडी प्रतिमूर्ती आहे न, मग साईडला पिंड आहे त्याचं आपले दर्शन घ्यायला लागतं नाही पाय. तर दर्शन काहीच एक नंबर. आयुष्यातलं सगळ्यात दर्शन झाले आज माझं. इथून कुपन पाडलेलं आहे, यांच्या संस्थेचं जेवण आहे त्याचं काहीच कुपन घेतलं मी. आता 50 रुपये होतं एक, म्हणजे सगळ्यांचं घेतलं मी आमच्या फॅमिलीचं. हा माझं दाखवतोय. आता घेतो काहीच जेवण. गाईच घेतलं इथं जेवण. गाईज हा आहे नामदेवजी महाराजांचं मंदिर.
पण हा काही कारणास्तव बंद आहे. आणि हा एक मंदिर बघू शकता गाईज आपण, म्हणजे यातून तुम्हाला एक आयडिया सांगता येतील का तो पण मंदिर असा, पण तो आतमधून काहीच खाली आहे. म्हणजे इथं पण आता मी दर्शन घेतो गाईज, बघू शकता इथं खूप मोठी महादेवाची पिंड आहे गाईज, बघू शकता. गाईज पिंड अशी आहे का बघून एकदम असं मन प्रसन्न होतं. पिंड बघू शकता, इथं फोटो काढता येईल. सो गाईज झालं आपलं फायनली दर्शन, दोन्ही दर्शन झाले. 2 मंदिर म्हणजे एक महादेवाचं तो मोठं पण पिंड दाखवली, 3 एक आपला मेन ज्योतिर्लिंग आहे, ते दोन्ही दर्शन झालं. आता चाललं गाईज बसमध्ये. नंतर गाईज खाल्ला मी इथे चायनीज, बघू शकता. नंतर पोचलो आम्ही गाईज रात्री रूमवर पोचलो आणि मग इथं झोपलो. आणि सकाळीच आम्ही लवकर उठून तयारी केली मंदिरात जाण्यासाठी. तर आम्ही आता पोचलोय परली वैजनाथ गाईज, श्री क्षेत्र परली वैजनाथ. हा पण गाईज एक ज्योतिर्लिंग आहे. तर आम्ही निघालो इथे दर्शनासाठी गाईज. तर बघू शकता इथं एवढी गर्दी नव्हती, इथं एक नंबर वाटलं गाईज. बघू शकता महादेवांची मूर्ती आहे इथे आणि ही पालखी आहे गाईज, इथं बघू शकता. आणि ही एक पिंड होती मंदिरात, इथलं एक दर्शन घेतलं मी. आणि आम्ही तसंच बाहेर निघलो, दर्शन आमचं झालं गाईज. आतमधली तेवढी व्हिडिओ काढली नाही मी. आणि आता गाईज आम्ही इथून निघतोय आणि योगेश्वरी देवस्थान गाईज, योगेश्वरी मातेच्या मंदिरात आम्ही चाललोय आता गाईज, बघू शकता. इथे एवढी थोडी होती नॉर्मल गर्दी, जास्त नव्हती. तरी इथे थोडा टाईम झाला, आम्हाला 15-20 मिनिट आले दर्शनासाठी. घेतलं गाईज आम्ही इथे मस्तपैकी दर्शन. पण लाईनच एवढी होती, लाईनीतच मेन गाईज वैताग आलता बघा. आणि गाईज तिथून निघताना खाल्लं मी मेंदूवडा गाईज मस्त होता. आणि दुपारून आम्ही पोचलो इथं हॉटेलमध्ये गाईज घेतलं जेवून, कारण खूप म्हणजे असं थकल्यासारखं झालं, जास्त नाही जेवलो. आणि आम्ही मागवलेली गाईज पनीरची भाजी आणि रोट्या होत्या. फायनली गाईज आम्ही रात्री आलतो 3 वाजता घरी आलो गाईज. म्हणजे एवढा टाइम झाला सांगूच नका. म्हणजे खूप 11 वाजता तो चायनीज खाताना दाखवले मी, तो आम्ही आले फाट्याला होतो तेव्हा. आले फाट्यावरून यायला आम्हाला बहुतेक 3-4 तास लागले. 3 वाजता आम्ही घरी आलो ना गाईज. कारण मग इथं माळशेज घाटावर रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे कुठं जो खाली घाट उतरल्यानंतर आपला इथं मुरबाड साईडला रस्ता असतो, तो रस्त्यात काम चालू आहे. त्यामुळे गाईज खूप टाईम झाला आम्हाला. आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ गाईज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा गाईज. आपल्या मित्रांसोबत, आपल्या फॅमिलीसोबत, तुमच्या ग्रुपमध्ये पण व्हिडिओ शेअर करू शकता. आणि सबस्क्राईब करा गाईज. भेटतो तुम्हाला अशाच पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मिनी ब्लॉग्सच काही जास्त येणार, लॉंग ब्लॉग कसा कुठं ट्रिप असेल तर जास्त कोण येणार. तर भेटतो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज. बाय बाय, लव्ह यू.